झी 24 तास एक पाऊल पुढे। कट फीसचा भूर्दंड सामान्य रुग्णांवर पडतो। या विरोधात रायगड जिल्ह्यातल्या महाडमधले डॉक्टर बाविस्कर यांनी आवाज उठवलाय। देशातली ही पहिलीच तक्रार इंडियन मेडिकल असोसिएशनकडे दाखल करण्यात आली आहे। प्रस्थापित डॉक्टर मात्र या तक्रारीमुळे अस्वस्थ झाले। तुम्ही पेशंट तपासला, त्याला ॲडवाइस केलं तर त्याच दिवशी जे फी घेतात त्याला प्रोफेशनल फी म्हणतात आणि माझी त्याने अगदी त्या दिवशी प्रोफेशनल फी दिली होती, परंतु या पेशंट पाठवला म्हणजे 1200 रुपये कशाची फी माझी आली म्हटलं। मग ते म्हणे तुम्ही पेशंट पाठवल्याबद्दल ही फी। याच्यामध्ये असं झालं की इट बिकम प्राईड किंवा मला दलाली किंवा मला कट प्रॅक्टिस दिल्या गेली ना, म्हणून मी याची तक्रार करून महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाकडे सगळं पाठवलं। औषध तयार करणाऱ्या कंपन्या औषध विक्रीत काळा बाजार करतात। ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाविस्कर यांनी हा आरोप केलाय। औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपल्या औषधासाठी डॉक्टरांना आमिष दाखवतात, मात्र सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यापेक्षा हे धंदे बंद करावे असं आवाहन डॉक्टर बाविस्कर यांनी केलंय। स्पॉन्सरशिप, मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सला जाणं, मोठ्या मोठ्या कॉन्फरन्स अरेंज करणं, परदेशात टूर अरेंज करणं किंवा ड्रगबद्दल काही लालूच दाखवणं किंवा त्यांना डॉक्टर लोक मंडळीला जेवण अरेंज करून त्यांना कॉकटेल पार्ट्या देणं आणि ह्यामुळे ड्रगचे भाव वाढते। ही सुद्धा एक ही जी प्रवृत्ती ही सुद्धा कमी व्हायला पाहिजे आणि ह्यामुळे सुद्धा काय होलं की ही प्रवृत्ती वाढल्यामुळे ड्रगचे भाव वाढत चालले। आता सगळं रक्त पातळ करण्याचं स्टेप्टोकायनेस जे ड्रग आहे ते समजा मी घेतलं तर मला 1000 रुपये 1200 रुपयात भेटतं, पेशंटना घेतलं तर 2500 भेटतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।